पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार, तर महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार, सूत्रांची माहिती। बुलढाण्यातील केस गळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त, नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याचा नागपुरातल्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान या संस्थेचा दावा। बुलढाण्यामध्ये आईच्या पोटात बाळ आणि पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं सोनोग्राफिकनं समोर, फिट्स इन फिटू ही स्थिती, तर 5 लाख गर्भवती महिलांमध्ये एखादी केस आढळत असल्याचं डॉक्टरांचं मत। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड तर दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय, रिक्षा आणि कॅबचे यामध्ये मोठं नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनांवर, तर गाळप साखर उत्पादन आणि उतार्यामध्ये कोल्हापूर अव्वल। टोरेस प्रकरणात आर्मेन अटाईन या नावाच्या व्यक्तीला अटक, तर फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईननं मदत केल्याचा त्याच्यावर आरोप। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्यापही सुधारणा नाही, प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट। लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यामध्ये जीबीएसचे 111 रुग्ण, तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण, जिल्ह्यातील 30,000 घरांचं सर्वेक्षणही पूर्ण, रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरात 20,000 मेडिक्लोर बाटल्यांचं वाटप। फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्यानं आता दळणवळणाचा उपग्रह NVS-02चं उड्डाण, भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग आणि वेळ या उपग्रहामुळे मिळणार।